सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते। पर ब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन। साधकालिक अति प्रेमाने शुद्ध मांडिले आसन। आसनस्थ हो स्वीकार माझे वारचे पूजन। मस्तक ठेवून चरणांवरी तुझ करतो मी वंदन। कार्य तुझेच सिद्धीच जाया दे मजा वचन। दे मजा वचन। दे मज वचन। गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। आज जरा शेगावला एक दर्शन घेऊन येऊया, 5वा अध्याय सुरू करण्यापूर्वी. सगळ्यांनी आहात तिथेच डोळे बंद करा आणि आपल्या शेगावच्या समाधी मंदिरात जिथे जिथून आपण प्रवेश करतो तिथून प्रवेश करूया. तिथे आत शिरल्यावर 2 बाजूला ते सेवेकरी उभे असतात. थोडं पुढे चालून गेल्यावर हळूहळू आपण पायऱ्या उतरून जातो. पायऱ्या उतरत असताना वरती एक बोर्ड लावलेला आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे की महाराजांनी हे समाधीचं स्थळ 2 वर्ष आधी सूचित केलेलं होतं. तो बोर्ड आपण वाचतो. हळूहळू पायऱ्या उतरत खाली जातो. एक एक पायरी उतरतोय आणि आता डावीकडे मुखदर्शनाची रांग असते, पण आपण डायरेक्ट खाली आलोय. आता खरं तर महाराजांची शेजारती वगैरे सगळं होऊन देऊळ बंद करायची वेळ आली, त्यामुळे आता गर्दी नाहीये अजिबात. त्यामुळे मुखदर्शनाला कोणीच नाहीये. आणि आता आपण पुढे पुढे जातोय. हळूहळू चालत आपण आता त्या डावीकडे वळण्याच्या कोपऱ्यावर आलो. हळूहळू डावीकडे वळतोय. तिथे सगळीकडे बाजूला उभे असतात, तुमचं चला माऊली पुढे, चला माऊली पुढे. थोडं पुढे गेलो आणि आता मनात अजूनच उत्सुकता दाटून आलेली आहे की आज महाराजांचं शेजारतीच्या वेळचं रूप आपल्याला दिसणार आहे. की महाराजांना नुसती कपनी घातलेली आहे आणि हार वीर काहीही नाहीये, आणि असं त्यांचं रूप आपल्याला आज दिसणार आहे. हळूच पुढे जातो आणि उजवीकडे वळतो आणि समोर माऊलीचं छान असं दर्शन झालेलं आहे. माऊलीच्या डोळ्यात एक तेज आहे. अंगावर फक्त कफनी घातलेली आहे. हळूहळू आपण पायऱ्या उतरत खाली जातोय. महाराजांच्या अजून जवळ जातोय, अजून जवळ जातोय. पुढे जायची इच्छा नाहीये. इकडे तिकडे जरा उजवीकडे थोडं डावीकडे असं करत करत अनिच्छेने आपण पुढे सरकत असतो, कारण तिथेच थांबावंसं वाटत असतं. ते महाराजांचं अतिशय सुंदर असं रूप. रात्री एखाद्या बाळाला झोपवावं तसं त्या बाळाचं रूप घेतलेलं असं ते महाराजांचं रूप आपल्याला छान वाटतंय आणि तेच बघत राहावं असं वाटतंय. अजून पुढे जातोय. हे आता त्या टेबलवर आपण डोकं टेकतो. महाराजांना डोळे भरून बघतोय, त्यांना डोळ्यात साठवून ठेवतोय. आता चला माऊली पुढे, चला माऊली पुढे चालू आहे, म्हणून आपण हळूहळू सरकत
डावीकडे जातो आणि पायऱ्या चढत आपण राम मंदिराच्या इथे येतो. तिकडे राम मंदिराच्या इथे रामांना सुद्धा आता ते शेजारती वगैरे सगळं झालेलं आहे. तिकडे महाराजांना एका पलंगावर असा फोटो आहे त्यांचा. तिथे महाराजांना पण झोपवून झालेला आहे आणि दोन बाजूला दोन महाराजांची रूपं असतात, मुखवटे असतात. त्यातला एक आता पंढरपूरसाठी पुढे पुढे मार्गक्रमणा करत करत चाललेले आहेत. आता विश्रांतीसाठी थांबलेले असतील मुक्कामाच्या गावी. तिथे त्या रामाचं दर्शन घेतो, सीतामाईचं दर्शन घेतो, लक्ष्मणाचं दर्शन घेतो आणि मागे वळून बघतो. अतिशय सुंदर, अतिशय मोहक ते मारुतीराय आपल्याला दिसतात. नमस्कार करून आपण त्या मुख्य सभा मंडपात येतो. वरती विठ्ठलाचा फोटो आता लावलेला आहे आणि उजवीकडे दासगणू महाराजांचा फोटो लावला. सगळीकडे नतमस्तक फोटो आहे. आणि आता समाधी मंदिराच्या इथून आपण बाहेर पडतोय. हळूहळू पुढे जात आपण गादीच्या इथे पोचतोय. विठ्ठल रखुमाईच्या इथे डोकं टेकतोय. त्याआधी महाराजांचं देह विसर्जन स्थळ आहे. तिकडे दोन्ही गुडघे टेकून खाली नतमस्तक होतो. त्या पावलांवर आपण डोकं ठेवून मग पुढे विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन मग गादीचं दर्शन घ्यायला जातोय. तिथे गादीच्या दर्शनाच्या इथे सुद्धा खाली गुडघे टेकवून महाराजांच्या पादुकांवर डोकं टेकवून नमस्कार करून आता आपण बाहेर पडतो. मागच्या बाजूने आपण बाहेर पडलो. तिथे मारुतीरायाला पुन्हा एकदा वंदन केलं, तुळशी वृंदावनाला वंदन केलं आणि आपण बाहेर. आता हळूहळू ते रूप महाराजांचं डोळ्यात साठवून आपण डोळे उघडूया. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. खूप छान दर्शन झालं ताई. जय गजानन. 5व्या अध्यायाची सुरुवात आज आपण करतो. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी शिवशाल गुरुजी यांना वंदन करते. तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना वंदन करते आणि 5व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे. दासगणू महाराजांचे मंगलाचरण एक एक आपण जर विचार केला. पहिल्या अध्यायात जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती असं करून गणेशाच्या वंदनाने सुरुवात केलेली आहे दासगणू महाराजांनी. पुढे सरस्वती वंदन आणि सगळं पहिल्या अध्यायात सगळ्यांचं मंगलाचरण त्यांनी सगळ्यांना वंदन केलेलं आहे. पुढे दुसऱ्या अध्यायात जय जय अजय अजित सर्वेश्वरा चंद्रभागा तटविहारा पांडुरंगाला नमन केलेलं आहे. तिसऱ्या अध्यायात जय जय सच्चिदानंदा श्रीहरी कृपा करावी लवकरी तुम्ही पदनकाच्यावरी कधी न कठोर झाला तर. असं करत करत एक एक मंगलाचरण पुढे जात. चौथ्या अध्यायात सुद्धा निर्गुण परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे. तू आणि रुक्मिणी एक तत्व आहाखाच तोय वारी म्हटल्याचं काय जली भेद होतो. आणि आता इकडे ते म्हणतायत अज अजित अद्वया. अज जो जन्मालाच आला नाही, अजन्मा आहे. अजित ज्याला कोणीही जिंकू शकत नाही. अद्वया एकमेव एकमेवा द्वितीय कोणीही त्याच्यासारखं नाही. तो एकच आहे. अद्वया दुसरं कोणीच नाहीये. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तिथं नाही उरला येतील तिथं. सगळीकडे भरून राहिलेला आहे तो परब्रह्म. त्या निर्गुण परमात्म तत्वाचं मंगलाचरण 5व्या अध्यायात दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि ते पुढे स्वतःला म्हणतात मी हीन दीन पातकी नर
नाही कोणता अधिकार, सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा. दासगणू महाराजांसारखे हरिभक्त परायण स्वतःला हीन दीन असं म्हणवून घेतायत. मग त्यांच्या पुढे आपण कोण आहोत? सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा, परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी. कितीही हीन असू दे त्याच्यावर ही संत मंडळी नेहमीच कृपा करत असतात. भगवंत कृपा करत असतो. कितीतरी उदाहरणं आपल्या पुराणांमध्ये आपल्याला सापडतील, ज्यांनी अतिशय पाप केलेली आहेत पण उद्धरून गेलेले आहेत. अगदी एक उदाहरण घ्यायचं झालं तर वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे. किती पातक केलेली त्यांनी. आपण किती गेल्या कालच्याच ह्याच्यात आपण म्हटलं की अतिशय पाप करून सुद्धा पुढे शिवपुराणात जे आलेलं आहे, मी म्हटलं की अतिशय पापी असा व्यक्ती सुद्धा अखेरच्या दिवसात जेव्हा त्यांनी शिवपुराण पूर्ण ऐकलं त्याच्यानंतर त्याला न्यायला यमदूत नाहीयेत तर शिवदूत येतात. का? कारण आपण कारण बघितलं पूर्वसंचित, कदाचित त्यांचं पूर्वसुकृत खूप थोर असेल म्हणून कदाचित ह्या जन्मी इतकी पाप करून सुद्धा संतांची दृष्टी पडल्यावर किंवा चांगले काहीतरी पुण्यकर्म घडल्यावर त्यांना पुढची गती मिळाली. तर परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. शंकराने अंगाला काय लावलेलं आहे? चिताभस्म. जे आपल्याला अमंगल वाटतं ते शंकर सगळं धारण करतो. चिताभस्म स्वतःला लेपन करणं म्हणजे आपण अमंगल म्हणतोय ते त्यांनी जवळ केलेलं आहे. काशीच्या गोसाव्याच्या अध्यायात पण आपण बघितलं की शंकराने जवळ केलेलं आहे. ज्याला सगळेजण नावं ठेवतात त्या गांजाला शंकराने जवळ केलेलं आहे. त्याला आपण अमंगल म्हणतो ते शंकरापाशी गेल्यावर मंगल होतो. तर असं पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने, तो हीनांचा हीनपणा थोरान आणि कमीपणा हे जाणून नारायण गणू हा ठेवा संग्रही. म्हणजे मला तुम्ही संग्रही ठेवा म्हणजे काय, तर माझं स्मरण तुम्हाला असू द्या. आपल्या संग्रहात एखादी वस्तू असली की त्याचं स्मरण आपल्याला राहतं. कुठेतरी आपल्या मनावर त्या वस्तूनी घर केलेलं असतं. मग ती उपयोगी असू दे किंवा निरुपयोगी असू दे, वस्तू आहे म्हणजे ती संग्रहात आहे म्हणजे ती स्मरणात राहते. आणि म्हणून संग्रह करू नये असं म्हणतात. हा वेगळा मुद्दा आहे, पण तरी सुद्धा गणू हा ठेवा संग्रही. असं दासगणू महाराज म्हणतात की मला तुमच्या स्मरणात ठेवा. आपण महाराजांना असं म्हटलं, महाराज मला तुमच्या स्मरणात ठेवा. किती छान वाटतं हे. का किती एक एक थोर भक्त आहेत, काय काय करत असतात बापरे. म्हणजे खरंच असं वाटतं की काहीच करत नाही आपण महाराजांचं, एवढी सेवा करणारे भक्त आहेत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत महाराजांची सेवा करणारे भक्त आहेत. जसं कृष्णाला ठाकूरजी असं म्हणतात आणि त्यांना ते भोग लावतात. 11 वेळा दिवसातनं भोग असतात वेगवेगळे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं एक एक चालू असतात गोष्टी. मग आता त्याला उठवायचं आहे, तो एक वेगळा स्वतंत्र. उठल्यानंतर त्याचं मुखमार्जन करायचं आहे. मुखमार्जन झाल्यानंतर त्याला छान आंघोळ घालायची आहे. मग त्याला काहीतरी खायला द्यायचं आहे, दूध पाजायचं आहे. असं करत 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 11 वेळा दिवसातनं भोग ठाकूरजींना देत असतात. अशी वेगवेगळ्या प्रकारे सेवा कर. हे सगळं करण्याचं प्रयोजन हेच असतं की त्याचं स्मरण कायम राहावं. त्याच्याऐवजी दुसरं काहीही कारण नसतं. त्याला भोग लागत नाही, ते आपल्यासाठी असतं. त्याला भोग लावणं म्हणजे आपण स्मरण करणं एवढंच. तर आपण असे भोग देत नाही ठाकूरजींना, पण निदान महाराज आपल्या स्मरणात इतके असावेत. आपण त्यांच्या स्मरणात कधी जाऊ, ते जर आपल्या स्मरणात कायम असले तर कदाचित त्यांना आपलं स्मरण होईल. स्मरण
खरं तर त्यांचं सगळ्यांवर लक्ष आहे आणि सगळेच त्यांच्या स्मरणात असतात, पण तरी सुद्धा काही विशेषत्वानी स्मरणात असतात. जसे भास्कर पाटील या अध्यायात येतील पुढे, जसे बंकटलाल, आणि असे सगळे त्यांचे अंतरंगीचे शिष्य जे कायम त्यांच्या स्मरणात असतील. आपण त्यांच्या कुठे जवळपास सुद्धा येऊ शकत नाही, कारण ती अनन्यता येण्यासाठी जी भक्ती लागते तेवढी आपली अजून तयारी झालेली. एका अतिशय निस्सीम असे भक्त एकदा खूप वर्षांपूर्वी त्यांची माझी एकच भेट झालेली. खूप वयस्कर होते तेव्हा ते, आणि आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी महाराजांची आरती लिहिलेली आहे. मम नयनी पहातेवती प्रेम भाव ज्योती शेगावीच्या गजानना तुझं ओवाळू आरती. अतिशय सुंदर आरती आहे. त्यांची एकदा भेट झाली. माधव दाते त्यांचं नाव. तर ते जेव्हा भेटले, त्या आरतीच्या शेवटी लिहिलेलं आहे, चिंतनी रमता बिंदू माधवा शब्द सुलभ येईल. त्यांनी स्वतःला बिंदू माधव, बिंदू. तर अशा सत्पुरुषांची एकदाच भेट झाली आणि त्यांनी एक खूप मोठी गोष्ट सांगितली, की सद्गुरू जे असतात ते दोन्ही हातांनी भरभरून देत असतात. त्यांना काही मर्यादा नाही, त्यांच्या देण्याला काहीच मर्यादा नाही. जसं पहिल्या अध्यायात सांगितलं मोक्षदाते, आणि त्याच्यानंतर सांगितलं ते जे देतात आणि आपण जे देतो त्याच्यात काहीच बॅलन्स होत नाही. आपण एवढंच करतो आणि त्याच्या बदल्यात ते एवढं देतात. तसं ते माधव दाते काका म्हणाले होते, की सद्गुरू दोन्ही हाताने भरभरून देत असतात. आपलं काम काय, तर किती देतील ते आपल्याला, जेवढं आपल्या हातात पात्र आहे तेवढं ते देऊ शकतील. पात्र जर लहान असेल तर त्याच्यात भरेल तेवढंच देतील. त्यामुळे आपलं काम हे आहे की साधनेने आपलं पात्र वाढवायचं, मोठं करायचं. म्हणजे जितकं घेता येईल तितकं आपल्याला महाराज देतच असतात. फक्त आपलं पात्रच लहान पडतं हो, कारण साधनाच नाही. त्यामुळे जितकं आपलं साधनेने आपण पात्र मोठं करू तितकं भरभरून महाराज देतील. आणि काय देणार आहेत ते, तर कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया, तिकडे हळूहळू हळूहळू आपलं बोट धरून आपल्याला पुढे पुढे जायचं. पण त्यासाठी ते साधनेचं पात्र मोठं केलं पाहिजे. जसं नांदेडकर गुरुजींनी एकदा त्यांना विचारलेलं होतं, की महाराज तुमचं खरं स्वरूप काय, ते मला दाखवा, खरं स्वरूप काय दाखवा. आणि बहुतेक हे आपलं झालेलं आहे बोलणं, की ते त्यांना तेजाचा एक मोठा गोळा दिसला आणि ते इतकं स्वरूप तेजस्वी होतं की त्यांना ते सहन झालं नाही. आणि तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, की अरे माझी एवढीशी झलक दाखवली तर तुझी ही अवस्था, माझं खरं रूप दाखवलं तर तुला तुझं काय होईल. तसं आपल्याला खूप वाटतं महाराजांनी दर्शन द्यावं, महाराजांनी भेटावं, महाराजांनी आपल्याला जवळ करावं, पण ते साक्षात परब्रह्म आहे. आपली पात्रताच नाही अजून त्यांना समजून घ्यायची. आणि ती पात्रता कधी येणार आहे, केवळ आणि केवळ त्यांच्यावर प्रेम करू. त्यांना काहीही नकोय, त्यांना फक्त तुम्ही त्यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करा, एवढंच हवं आहे. असो, हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही, सर्व लाड लेकरांचे माता ती पुरवीचाचे, आहे दासगणूचे ओझे तर सर्व तुझ्या शिरी. स्वतःचं ओझं ते परमात्म्यावर टाकतात, निर्गुण परब्रह्मावर. आपण पण ओझं त्याच्यावरच टाकलेलं आहे, फक्त त्याची जाण आपल्याला नाही. ते दासगणू महाराज इथे म्हणतात, की जैसे करशील तैसे करी. ही ओवी माझी अत्यंत आवडीची आहे, की जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. की काय करायचं आहे तुला, तू काय, महाराज काय करणार ते चांगलंच करणार, ते तेच करणार जे आपल्या हिताचं आहे. मग जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी.
आपण कुणाच्या बळावर काय उड्या मारत असतो? पैशाच्या बळावर लोक उड्या मारतात, सत्तेच्या बळावर उड्या मारतात, शिक्षणाच्या बळावर उड्या मारतात. पण देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या, आपल्याही सगळ्या उड्या त्यांच्या बळावरच असतात. पण ते आपल्याला समजत नाही आणि आपण बाकी सगळे आश्रय घेतले तसं आपल्याला वाटतं, पैशाच्या बळावर उड्या मारतो. पण खरं सगळ्या आपल्या उड्या त्यांच्या बळावरच आहेत. ते प्रत्येक क्षणी, हर क्षणी आपल्या बरोबर आहेत आणि आपल्याला सांभाळत आहेत. आणि म्हणून ह्या आपल्या उड्या घेणं चालू आहे. एवढंच आहे की ती जाण आपल्याला असावी की आपण ज्या उड्या मारतोय ते बाकी काहीही फॅक्टर्स त्याच्यात येत नाही, केवळ महाराज आहेत. आणि आपले सद्गुरू आपल्याला कवच आपल्या पुढे त्यांनी असं निर्माण केलेलं आहे की जी झळ आपल्याला सहन होत नाही ती झळ आपल्यापर्यंत पोहोचून देत नाही. तर असं हे मंगलाचरण, फार सुंदर मंगलाचरण हा आहे. देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या, खूपच सुंदर ओवी आहे. म्हणजे पुढचा प्रसंग आहे. खरं तर हा प्रसंग अतिशय सुंदर आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे हे वाचताना हे सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहावं की कसे महाराज गेलेले आहेत, कुठे बसलेले आहेत, तिथे काय झालेलं आहे, तो प्रसंग डोळ्यासमोर आणावा. म्हणजे आपली भावभक्ती आपोआपच जागृत होते. काय लिहिलेलं आहे? गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी, ती कोठवरी वर्णावी पार न लागे ती, याचा महिमा तो वाढला फार. म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले कान. उपाधी काय आहे? ही उपाधी, उपाधी म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आपण स्वतःला लावून घेतलेल्या आहेत, जी जी पुट आपल्यावर चढवलेली आहे. मी कोण आहे, माझं नाव काय, माझी डिग्री काय. एक व्यक्ती आपल्या नावापुढे सगळ्या डिग्र्या लावते. बरं, कोणी सांगायला गेलं ओळख करायला तर एक डिग्री सांगून चालत नाही. एम ए, PhD, डबल PhD, डबल MA, अमुक तमुक तमुक तमुक, ह्या सगळ्या डिग्र्या लावल्याच पाहिजेत. तेव्हा जर तुम्ही माझं नाव उच्चारत असाल तर ह्या सगळ्या डिग्र्या समोर आल्या पाहिजेत. ह्या सगळ्या ज्या उपाधी आपण स्वतःला लावून घेतो, कशासाठी घेतो? कुठेतरी आपण कोणीतरी वेगळे आहोत, आपण कोणीतरी मोठे आहोत हे दाखवण्यासाठी या उपाधी आपण लावून घेतो. बरं, फक्त नावाच्याच उपाधी नाही, इतर अनेक उपाधी आपण लावून घेतलेल्या आहेत. लोकांमध्ये बोलताना कधी कधी आपला तो मी असा बाहेर येतो, तो मी बाहेर येतो, तो उपाधी असते. तर अशा अनेक उपाधींची पुटं आपण आपल्यावर चढवलेली असतात. आणि महाराजांना उपाधीची गरजच नव्हती. साक्षात परब्रह्म होते ते. जिथे कुठे पूर्णतः अभेद वृत्ती ज्यांच्या ठाई होती, ते कुणाला आणि काय दाखवायचंय? दाखवणं आपण का ही क्रिया करतो की आपल्यात आणि त्यांच्यात काहीतरी भेद आहे असं मानून आपण कोणीतरी मोठे आहोत असं दाखवण्यासाठी आपण या उपाधी लावत असतो. महाराजांच्या ठाई वृत्तीच अभेद असल्यावर त्यांना कोणाला आणि काय दाखवायचं, सगळे आपणच आहोत असंच ते मानतायत. मग त्यांना काही गरजच नव्हती. आणि म्हणून जी लोक यायची, यात्रा येई नित्य नवी, ती कोठवरी सांगावी पार न लागे ती, याचा महिमा तो वाढला फार. आता महाराज कायम उन्मनी अवस्थेत सच्चिदानंद अस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदान वर्णवे काही, त्याची उपमा त्याला तसे. अस्ति भाती प्रियम याच्यावर बोलले होते का मला आठवत नाही. अस्ति म्हणजे काय, भाती म्हणजे काय. अस्ति म्हणजे जे आहे, आहे आणि आहे असं त्रिकाल बाधित सत्य, सत अस्ति. भाती म्हणजे ज्याच्यामुळे हे सगळं जग आपल्याला भासमान होत आहे, ती आपल्यातली चैतन्य शक्ती, चित शक्ती. अस्ति भाती प्रियम म्हणजे आनंद, प्रियम म्हणजे आनंद. अस्ति भाती प्रिया ठाई म्हणजे सच्चित आनंद, सच्चिदानंद. अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. तसे महाराज कायम सच्चिदानंद स्वरूपात निमग्न असायचे. मग असे
सच्चिदानंद स्वरूपी निमग्न असताना ही जी आजूबाजूची मंडळी त्यांच्या दर्शनाला यायची, त्यांच्या पाया पडायचे, विठोबा घाटोळ्यांसारखे घागरी फुंकायचे आणि घंटे बांधायचे, आणि असं सगळं महाराजांना नको असायचं. महाराज आलेले कशाला? ईश्वरी कार्य करण्यासाठी महाराज आलेले आहेत, सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी. तर त्यांना कार्य करायचं आहे, पण कधीतरी त्यांना असं वाटायचं सगळ्यापासून पळून जाऊया आणि निवांत बसूया, असं कधीतरी वाटतं. आणि म्हणून ते कुठे कुठे निघून जायचे. ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. महिना महिना तिथेच राहावे, वाटेल तेथेच बैसावे, कोणाशी ना उमगू द्यावे चरित्र आपुले तुलेही. पहिल्यांदा जेव्हा महाराज तिकडे पत्रावळीवरची चित्त वेचून खात होते, तेव्हा लोकांना वाटला कोणीतरी पिसा. बाल उन्मत्त पिशाच्य अशा 3 अवस्था या साक्षात्कारी पुरुषांच्या असतात. तेव्हा बाल उन्मत्त पिशाच्य, तर तसंच त्याच्यापैकी जी पिसा अवस्था आहे, ब्रह्मपिसा, आपण त्या दिवशी समर्थांनी जो अवतार घेतला होता आणि हातात तलवार घेतली होती, ते आपण बोललेलो आहोत, तिथे जाऊन आलेलो आहोत आपण. तर असे ते कुठेतरी जायचे महाराज, कुठेतरी बसायचे. कोणाची न उमगू द्यावे चरित्र आपले तुलेही. श्रोते एका समयाचे महाराज पिंपळ गावाची गेले, तेथे गोष्ट कशी झाली ते अवधारा. आता तिथे काय झाला प्रसंग, अतिशय देखणा, अतिशय सुंदर असा प्रसंग दासगणू महाराजांनी रचलेला आहे. त्या प्रसंगात काय आहे तर महाराज पिंपळगावला गेले आणि एका अरण्यात जाऊन बसले. कुठे? तर शिवमंदिरात. जिकडे आपण पहिल्या अध्यायापासून बघितलं तर पहिलं त्यांचं रूप दिसलं तिकडे, त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा व्यंकट भक्ताला भेटले ते शिवमंदिरात, मोठे मंदिराच्या इथे भेटलेले आहे, शिवमंदिरात. हा, चालते बोलते शंकर शेगावात आलेले आहेत. आणि पुढे जेव्हा ते व्यंकटलालाच्या घरी गेले तेव्हा प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून, तिकडे सुद्धा शंकर असं त्यांना मानलेलं आहे. त्यानंतर जेव्हा ह्याचा प्रसंग येतो काशीच्या गोसाव्याचा, तिथे सुद्धा त्याने हेच म्हटलेलं आहे की तू साक्षात शंकर. तेव्हा सगळीकडे आपण एक एक बघत गेलो अध्यायात, तर कुठेतरी शिवतत्वाशी हे सद्गुरु तत्व जोडलेलं आहे. इथे सुद्धा ते येऊन बसले ते शंकराच्या मंदिरात. जुने पुराणे हेमाडपंथी, हेमाडपंथी हेमाद्री पंडित म्हणून एक होते, ज्यांनी त्या पद्धतीची मंदिरं बांधायला सुरुवात केली, ते त्याचा अपभ्रंश होऊन ते हेमाडपंथी असं झालेलं आहे. तर तसं ते मंदिर बांधलेलं होतं जुन्या घाटणीचं घाटणीचं असं छान मंदिर. ऐशाच्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासनात. हा पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्यासारखा आहे की कसे महाराज बसले असतील. हा जो महाराजांचा फोटो आहे, पद्मासनातली मूर्ती आहे, तर पद्मासनात ते बसलेत, डोळे बंद आहेत आणि समाधी लावून बसलेले आहेत महाराज. अशा पद्मासनात समाधी लावून बसलेले असताना काही गुराखी त्या गावचे तिकडे आलेले आहेत. असा विचार करा, खूप गुराखी आहेत, धोतर नेसलंय, हातात काठी आहे, डोक्याला असं फडकं गुंडाळलेलं आहे आणि गायी चरायला आणलेल्या आहेत. आणि ते गुराखी आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे. गावाकडे निघालेत आता ते. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तिथे पाणी पाजण्याकरता गुराखी पाचले. गुरांना पाणी पाजायला तिकडे सगळे गुराखी आलेले आहेत मंदिरापुढे, जो ओढा आहे त्याच्यावर. आणि कोणी सहज मंदिरात गेलेला आहे वंदण्या शिवाप्रत. ही जी गुराखी पोरं इथे सांगितलेली आहेत दासगणू महाराजांनी, अतिशय भाविक. कृष्णाचा कृष्णाला डोळ्यासमोर आला
की कृष्ण कसा गुरांना घेऊन जात असेल, कसा त्यांना चारा खायला घेऊन जात असेल, कशा त्याच्या कृष्ण लीला झाल्या असतील. आणि गुराखी म्हटल्यावर कृष्ण आठवला पाहिजे. तर अशी ती गुराखी, अतिशय भाविक अशी ती मुलं होती. आणि त्यातलं कोणीतरी एक गेलं शंकराच्या मंदिरात नमस्कार करायला. आणि तिकडे महाराजांना बघून त्यांना असं वाटलं, अरे आजपर्यंत या मंदिरात कोणी बसलेलं बघितलं नाही, आज हे कोण आहे. मग त्यांनी सगळ्यांना बोलावलं. हा प्रसंग डोळ्यासमोर आणावा, की खरंच ह्या कशा घटना घडल्या असतील आणि काय सुंदर असेल तेव्हा जर आपण तिथे असतो तर, किंवा आता आहोत तर आता त्या प्रसंगाचे साक्षीदार होऊन तो प्रसंग बघूया. की तिकडे ती सगळी मुलं, तो मुलगा गेलाय, त्यांनी महाराजांना बघितलं आणि सगळ्या गुराख्यांना बोलवायला लागलाय की या या बघा इकडे कोणीतरी बसलंय. ते सगळे गुराखी आलेत, महाराजांना बघितलंय, सगळ्यांनी लगेच नमस्कार, कोणतरी साधू दिसतो आपण नमस्कार करूया, सगळ्यांनी नमस्कार केलेला आहे महाराजांना. आणि नंतर त्यांना काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले, काही तेथेच बैसले सत्पुरुषासमोर. परी साधू आले ना, मुखी शब्द बोले ना, डोळे मुळीच उघडे ना, याचे कारण कळे ना त्या गुराखी अर्भकांची, की एवढा आपण नमस्कार करतोय, बोलतोय, बडबड चालू आहे, सगळ्यांना बोलवून आणलेलं आहे, सगळे जमलेले आहेत, तरी हा साधू डोळे उघडत नाही. कोणी म्हणती थकलेला हा साधू असावा भला, त्याला शक्ती उरली नसेल, शक्ती मुळी न उरली त्याला बोलावया कारण आहे. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चय, अशी थोडी भाकर आपण त्याला खायला देऊया. आणि आपली भाकर उघडली आणि त्यांच्या समोर घास धरलेला आहे. किती त्यांचा भाव शुद्ध असेल, की आपल्यातली ती थोडीशी भाकर राहिलेली असेल त्यांच्यातली, किंवा संध्याकाळची शिदोरी म्हणून कोणी आणलेली असेल तर ती उघडली आणि महाराजांच्या समोर धरली. भाविक मुळची गुराखी पोरं हलवू लागली समर्थांना. बरं तिथे तेवढेच थांबले नाही, ते हलवायला पण लागले. अरे काही झालंय का यांना, उघडत का नाही डोळे, महाराज उठा, अहो उठा. पण महाराज हल्ले नाही. परी साधू हाले ना, मुखी शब्द बोले ना, म्हणूनच साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती, जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बचलेला. अंगण झाले थंडगार, ऊन आहे सचार, यावरून हा जिवंत नर आहे शंका नको. हे सगळं वर्णन जे दासगणू महाराजांनी सुंदर असं केलेलं आहे, ते आपल्याला समोर आणूया, की कसं त्यांनी केलं असेल, की नाही आता काय करावं, हे उठतच नाहीत, हे हलतच नाहीयेत. आणि मग त्यांच्या मनात येतो, की आता कोणीतरी म्हणतं की चला आता घरी चला. तिकडे तान्ही वासरं थांबलेत गायीसाठी, लागली असतील हुमरावया. आणि कोणीतरी मोठी लोक आपली वाट बघत असतील, अजून आली का नाही, म्हणून आपल्याला इथे शोधायला येतील, त्याच्या आधी आपण जाऊया. आणि मग ते सगळे परत जातात. कोणी म्हणावे असेल भूत मायावी रूप दावित, कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे न भूत येईल. किती वेगवेगळे तर्क त्यांनी चालवलेले आहेत. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण आहेच भाग्य. आणि पुढे ते असं म्हणालेले, त्याचे आता पूजन करू अवघे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. आणि सायंकाळची पूजा त्यांनी तिथे बांधलेली आहे. कोणीतरी जाऊन ओढ्यातनं पाणी भरून आणलेलं आहे आणि समर्थांच्या पायावर घातलेलं आहे. तिथे त्या महाराजां पद्मासन घालून बसलेल्या महाराजांच्या पायावर कोणीतरी पाणी वाहिलेलं आहे. तिकडे त्यांच्या समोर काहीतरी, त्यांच्याकडे जी शिदोरी होती त्यातली नैवेद्यार्थ भाकर ठेवली त्यांच्या समोर. कोणीतरी जाऊन फुलं तोडून आणली आहेत, ती फुलं त्याची माळ तयार केली आहे, ती माळ त्यांना घातलेली आहे. एवढं सगळं करून सुद्धा महाराज हल्ले सुद्धा नाही, कारण ते समाधी अवस्थेमध्ये होते. समाधी अवस्थेत जेव्हा साक्षात्कारी पुरुष जातात, आता समाधी अवस्था, अष्टांग योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे समाधी. आता ही समाधी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. तर सविकल्प समाधीमध्ये थोडस आजूबाजूला काय चाललंय ह्याचं कुठेतरी काहीतरी भान
ठेवलं जातं. निर्विकल्प समाधीमध्ये देह मनाचा संबंधच सुटतो आणि संपूर्ण ऐक्य परमात्म्याशी झालेलं असतं. आणि अशा वेळी आजूबाजूला काय चाललेलं आहे, कोण काय बोलतंय, कशाचंही काहीही भान त्या योग्याला राहत नाही. अशा समाधी अवस्थेत अनेक वर्ष योगी राहू शकतात. काही न खाता पिता काही नाही, केवळ समाधी अवस्थेत अनेक वर्ष राहू शकतात. पुढे ह्याच अध्यायात पुढे वर्णन आलेलं आहे की जालंधर नाथ जे होते ते बंगालमध्ये एका गर्तेत 12 वर्ष समाधिस्थ होते. तसे अनेकांची उदाहरणं आहेत. काही जण ती स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांची उदाहरणं आहेत. समाधी अवस्थेत 3-3 दिवस ते राहायचे. काही कुणाला कळायचं, कोणीतरी त्यांना देहावर आणावं लागायचं. विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी देहावर आणलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुला समाधी लावता येतेय, पण तुला खूप मोठं कार्य करायचंय, त्यामुळे तू समाधीत जाऊ नकोस. योग्य वेळ आली की तुला परत समाधी लावता येईल, पण त्याच्या आधी हे कार्य करायचं आहे. ते कार्य करण्यासाठी म्हणून रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना समाधीतून बाहेर आणलेलं आहे. तर असे हे साधू संत साक्षात्कारी सत्पुरुष हे अनेकानेक वर्ष समाधीमध्ये राहू शकतात. तर तसेच महाराज निर्विकल्प समाधीमध्ये गेलेले होते. त्यामुळे त्यांना काय चाललेलं आहे काहीही माहिती नाही. पुढे त्या गुराखी मंडळींनी पूजा केली, महाराजांची नैवेद्यार्थ कांदा भाकर ठेवली साधू समोर. आणि आणि ते म्हणाले की आता आपण लवकर घरी जाऊया, घरच्या मोठ्या मंडळींना सांगूया काय हे इथे आहे, म्हणजे त्यांना कळेल. आता अधोरेखित करा की त्यांना कळेल असं त्या मुलांना वाटत आहे का? कारण त्यावेळेच्या पिढीला असं वाटत होतं की आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना आपल्यापेक्षा जास्ती कळतं. आताची पिढी वेगळी आहे. आताची पिढी उलट म्हणते तुम्हाला काही कळणार नाही, मी दाखवतो. तर असो, शहाण्या वडील माणसांपर्यंत आपण जाऊन सांगू म्हणजे आपल्याला कळेल की हा काय प्रकार आहे. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, तर शहाण्या वडील माणसांपर्यंत म्हणजे येईल कळू नक्की. ते अवघ्यांची मानवले आणि हे सगळी मुलं तयार झालेली आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही सांगताय. चला आपण कोणाला तरी मोठ्यांना सांगूया. गुराखी सर्व निघून गेले. गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. सगळं येऊन सांगितलं त्यांनी मोठ्या माणसांना की असं असं शिवमंदिरात पद्मासन घालून एक योगी बसले होते. आम्ही त्यांच्या समोर कांदा भाकर ठेवून आलो, त्यांची पूजा केली, पण ते हल्ले सुद्धा नाहीत, बोलले सुद्धा नाहीत, आहेत तसेच बसलेले होते. मग तेव्हा सगळी मंडळी दुसऱ्या दिवशी पहाटे पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावाची मंडळी समर्थांची पाहण्यावरी गुराख्यांच्या समवेत. आणि जैसा काल होता बैसला तैसाच आधी पाहिला, भाकरीसीनच स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की तसेच बसलेले. काय निर्विकल्प समाधीत असल्यामुळे काहीही माहित नव्हतं. त्याला समाधीतून खाली उतरवून येणं हीच त्यांच्यासाठी किती अवघड अवस्था असेल त्यांची. ते आपल्याला आपण तो अनुभव घेऊच शकत नाही. पण विचार करून जर बघितलं की जिथे आपण परमानंदाची अनुभूती घेत आहोत, शेवटी परमानंद काय की ईश्वराशी परमात्म्याशी एकरूप होणं, ते महाराज कायम असायचे. पण विशेष करून समाधीमध्ये जेव्हा पूर्ण देहभान आणि मन या सगळ्यांचा संबंध तोडून आत्मस्वरूपाशी ते विलीन झालेले असायचे, अशा वेळेला परत देहभानावर येणं हे किती कठीण काम असेल त्यांच्यासाठी. पण तरी सुद्धा त्यांना यावं लागतं, कारण ईश्वरी कार्य करायचं असतं. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला, भाकरीसीने स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी असावा निर्धारी. आहे बैसला मंदिरी सांप्रतया शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले. काय सुंदर कल्पना आहे की साक्षात शिव
निर्गुण रूपातून सगुण साकार होऊन बाहेर येऊन बसलेले आहेत, असंही कोणीतरी विचार करावा. म्हणजे किती त्या व्यक्तीचा भाव असेल. शिवपिंडीच्या बाहेर आले आणि खरंच ते तसंच होतं. महाराज शिवस्वरूपच होते. जे निर्गुण शिवरूप हे पिंडित आहेत तेच सगुण होऊन महाराजांच्या रूपाने आलेलं होतं. तर त्यामुळे शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्या, म्हणजे चला नेऊया गावात. हा समाधी उतरिल्या तेव्हा काही बोलेलं ती उतरणं आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. पुढे ते उल्लेख आलेला आहे की बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गर्ते माझी ह्यात आहे. गर्तेत जाऊन त्यांनी समाधी लावली 12 वर्ष. हे योग्यांना शक्य असतं. केवल कुंभक ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एकदाच श्वास घेतला जातो आणि त्या श्वासावर कितीही काळ योगी समाधीत राहू शकतो. तर ही प्रक्रिया योग्यांची आहे. आपला मार्ग भक्ती मार्ग आहे, आपण त्या मार्गाने जायचं नाहीये. पण इतक्या छान छान गोष्टी ह्या योग मार्गात पण आहेत. पण जनाबाईंचं एक उदाहरण आहे की जनाबाईंना भक्तिमार्गी होत्या त्या, जिकडे म्हणजे देव खाते देव पिते देवावरी मी निजते, याची त्यांची ऐक्य स्थिती परमेश्वराची विठ्ठलाची झालेली होती. इतके त्यांच्या अभंगात सुंदर सुंदर त्यांनी प्रसंग लिहिलेले आहेत की जना कपडे धुवायला जाते आणि तिच्या मागे विठ्ठल येतोय, जनाईचे केस विंचरतोय, जनाईच्या वेण्या घालतो. काय इतक्या सुंदर सुंदर गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. इतकी ती एकरूप झालेली होती जनाई. तरी सुद्धा जेव्हा ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ तिला भेटले तेव्हा तिला वाटलं की जसे ज्ञानेश्वर माऊलीचे आणि निवृत्तीनाथांचे अनुभव आहेत ते योगाच्या मार्गावर काय 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 सांगतात आणि काय काय अनुभव घेतलेले आहेत, आपल्यालाही ते अनुभव मिळावे. आणि म्हणून जनाबाई योग मार्गावर गेलेली आहे, योग मार्गाच्या अत्युच्च स्थितीला जाऊन पोचलेले आहे. दशमद्वारी गेली जनी असं तिच्या एका अभंगात आहे. त्या दशमद्वारी जाणं म्हणजे ही सर्वोच्च अवस्था. तिथे ती जाऊन आली आणि नंतर ती म्हणते की तो मार्ग नाही आवडला, ती परत भक्ती मार्गावर आली. ही योग मार्गावर तुम्ही साधना करून ते हठयोग म्हणा, अष्टांग योग म्हणा, राजयोग म्हणा, तुम्ही पुढे जाता. पण ते जे द्वैतातलं अद्वैत असतं, त्याची जी अनुभूती असते ती वेगळीच असते. ती योग मार्गात अनुभवता येत नाही, ती केवळ आणि केवळ भक्ती मार्गात अनुभवायला मिळते. म्हणून आपण कुठे होतो? योग मार्ग. हा, तर असे ते कितीही काळ समाधीमध्ये राहू शकतात. तर ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आणविली आणि त्यात महाराजांना ठेवलेलं आहे आणि ती पालखी घेऊन आलेले आहेत गावात. मग पुन्हा तिथे त्यांचा नामगजर साधना सगळी सुरू झालेली आहे. मधून मधून त्या पालखीवर कोणी तुळशी फुलं वाहत आहेत. पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता, विबुध हो लोक अवघी भजन करती, जय जय योगी राजमूर्ती ऐकी, अशी पालखी मिरवत 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 त्यांनी गावात आणलेली आहे, पिंपळ गावामध्ये. आणि तिकडे त्यांनी मारुतीच्या मंदिरात महाराजांना आणून बसवलेलं आहे. मारुतीचं मंदिर, मारुती शंकराचे अवतार पुन्हा तिकडेच आलेले आहेत. त्यामुळे तिकडे आणून ठेवलं महाराजा, आणून बसवलं महाराजांना आणि तिकडे सगळेजण पुन्हा त्यांचा गजर करायला लागले. तरीही ते देहावर आले नाही. तेव्हा त्यांनी असा विचार केला, आता आपण त्यांच्या पुढे उपाशी बसूया. आता हे कुठेतरी त्या समाधीत, निर्विकल्प समाधी लावलेल्या महाराजांना हे कसं झालं की त्यांनी विचार केला की आता आपण ह्यांच्या पुढे उपाशी बसूया, आणि महाराज ध्यानावर आले. त्या निर्विकल्प समाधीमध्ये सुद्धा कुठेतरी त्यांना हलवून पुन्हा देह भानात उतरवण्यासाठी तो परमात्मा सहाय्य करतो. आणि त्या परमात्म्याने सहाय्य केल्यामुळे महाराज पुन्हा देहभानावर आलेले आहेत की आता ही सगळी लोक ज्याच्यासाठी उपाशी बसणार आहेत त्याच्या आधी त्याला जाणं गरजेचं आहे.
म्हणून महाराज देहावर आलेले आहेत. आणि तिथे मग मग काय विचारता, ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरु मूर्ती. आणि पुढे लिहिलंय मुकुटमणी योग्यांचे. एक 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 त्यांनी उपमा ज्या दिलेल्या आहेत त्या आपण पारायण करताना भरभर 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 वाचत जातो, ते निसटून जातात. काय छान उपमा दिलेली आहे की मुकुटमणी योग्यांचे. योग्यांचा मुकुटमणी म्हणजे आपले सद्गुरू आहेत. हे वाचतानाच असा आनंद झाला पाहिजे, अरे काय छान उपमा दिलेली आहे महाराजांना. मग काय विचारता आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामीची या चरणांवरी. नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्र. एकदा एक संत आपल्या इथे आलेले आहेत, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडलेली आहे म्हटल्यावर सगळे जण, आणि त्या काळची लोक जास्त भाविक होती, त्यामुळे लगेच घराघरात नैवेद्य आलेले आहेत समर्थांच्या समोर. आणि सगळे जण लाभ घेत आहेत त्या संत दर्शनाचा. आणि अशा वेळी व्यंकटलालाच्या कानावरती गोष्ट गेलेली आहे. व्यंकटलाल उदास आहेत. महाराज आपल्या घरातनं गेले, ते अजून आले नाही. आता गेलो म्हणून निघून गेल्या, तर आपण त्याचं झाले 15 दिन. 15 दिवस विचार करा, आपल्याकडे 1.5 दिवस बाप्पा राहतो, पण 1.5 दिवसाचं विसर्जन केल्यावर आपल्या मनाला किती चुटपुट लागते. की एका दिवसात येऊन त्याने जी काही किमया केलेली असते, जे काही ते वातावरण त्याने निर्माण केलेलं असतं, ते विसर्जन करून आल्यावर इथे आत्ता मखरात होता बाप्पा, आता त्याला विसर्जन केलं आपण, आता सतत सतत ते पुढचे 2 दिवस आपल्याला जाणवत असतं. मग ज्यांच्या घरी संत येऊन एवढे दिवस राहिले ते अचानक निघून गेलेत आणि 15 दिवस दिसलेच नाहीये, त्या बंकटलालाची अवस्था काय झाली होती. बरं, बंकटलालाची असं नाही, सगळेच जे रोज दर्शन घ्यायला यायचे त्यांना महाराज दिसत नाहीये तसं म्हटल्यावर त्यांची काय अवस्था झाली होती. तर जेव्हा बंकटलाला कळलं, बंकटलाल लगेच आपल्या पत्नी बरोबर गाडी घेऊन आलेले आहेत. आणि तिथे त्यांनी महाराजांना सांगितलेलं आहे की महाराज आता चला शेगावला. इकडे शेगावचे बाजारात इकडे तिकडे हीच मात बंकटलाला झाले श्रुत. वर्तमान ते अवलियाचे बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात. समर्थांची जोडून हात विनवू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेला, तर आपण त्याचे झाले 15 दिन. याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विणा भणभणीत दिसे सदन. शेगावचे ओघे जन चिंतातुर झाले. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेठी माय लेका होणे तुझे हे काही बरे नाही. किती विनवणी करून सांगतोय की आई आहेस तू माझी, तू माझ्यापेक्षा वेगळी कशी राहू शकशील, नाही तू चल परत. आणि अशा विनवण्या करून महाराजांना त्यांनी परत आणायला लावले. पुढे ते असं म्हणतात की तुम्ही ना आल्या शेगावी, मी ही तनू त्यागी न बरवी, आमची संगा पुरवावी आळत कोणी गुरुराया. तनू त्यागी न बरवी इथपर्यंत बंकटलालाचा विचार झालेला आहे की तुम्ही आता जर घरी नाही आलात तर मी जीव देईन इथपर्यंत. बंकटलाल ऐसे बदले महाराज गाडीवरी बैसले. शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. आणि तेव्हा बंकटलाल कोणासारखा भासलेला आहे, तर अक्रूरासारखा पिंपळगावाच्या जनतेला भासलेला आहे. अक्रूर जसा कृष्णाला वृंदावनातनं घेऊन जायला आलेला होता कंसाकडे, तेव्हा जी लोकांची प्रतिक्रिया झालेली होती, तसंच इकडे पिंपळगावच्या लोकांना वाटलं. जसं मी म्हटलं की ठीक आहे, इथे एक 8 दिवस राहिले असतील, पण त्या 8 दिवसात सुद्धा इतका जीव लावलेला आहे सगळ्यांना की ते परत निघताना सगळ्यांना अतिशय दुःख झालेलं आहे. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका हो दुःखित चित्ती, जाती न कुठे लांब साधू. असं बंकटलाल तिकडे राहू शकत नाहीये, आणि ते इकडे पिंपळगावच्या लोकांना सांगतायत की जातीनं कुठे लांब चालू. ते तिकडे राहू शकले नाही, तिकडे पिंपळगावची लोक पण राहू शकली नसतील, पण तरी बंकटलाल होते ते. आणि म्हणून महाराज त्यांच्या बरोबर निघाले. पुढे त्याचा
दासगणू महाराजांनी स्पष्टीकरण पण दिलंय की बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहुकार असाचा, मनोभंग कुळाचा करण्या मनोभंग साहूचा करण्या कुळाची छाती नसे. की कदाचित बंकटलाल त्यांचा सावकार असेल तर त्याच्या मनाविरुद्ध कसा कोण आवाज करेल. म्हणून लोकांना चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ. आता चुरमुऱ्याचे लाडू खात म्हणजे प्रत्यक्षात चुरमुऱ्याचे लाडू खात असं नाही, पण त्यांनी समाधान मानलं की ठीक आहे पिंपळगावात थोडे दिवस तरी महाराज राहिले आणि आता कधीही वाटतं तर आपण शेगावला जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो. पण महाराजांनी पण सोडलं नाही. महाराज त्याला पती जाता गुरुमूर्ती बोलली बंकटाला आला प्रती ही का साहूची होय रीती मला दुसऱ्याचा बळे न्यावा. महाराजांचं बोलणं पण मुश्किलच होतं. एका साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा म्हशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता. जिची असे अगाध सत्ता तिलाही तू कोंडिले. म्हणून तिथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. काय महाराज कारण देत आहेत वा. सांग गेलेत कशाला की त्यांना त्या सच्चिदानंद स्वरूपात लीन व्हायचं होतं, एकांत हवा होता. आणि बंकटलाला सांगतायत की तुझ्या घरी ती लक्ष्मी कोंडून ठेवलेली आहेस म्हणून मी पळून गेलो. दुसरा जो त्यांचा हेतू होता तो त्यांना इथून साधायचा आहे. बंकटलालाची परीक्षा आहे, सावकार आहे, लक्ष्मीला कोंडून ठेवलंय असं महाराज म्हणतायत. त्याच्यावर बंकटलालाचं उत्तर. बंकटलालाही लालालाही हसू आलं ते ऐकता हसू आले. बंकटलाला प्रति भले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपानं भ्याली माता. आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. किती चतुराई बंकटलालाकडे पण आहे. भाव तर आहेच पण चतुराई पण आहे. जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही. आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर तुमचे पाय हेच माझे धन आहे. म्हणून आलो इथं वर. माझे नवरले आता घर ते सर्वस्वी आपुले. खूप मोठा उपदेश आहे की अंतरंगातून बंकटलाल महाराज हे सांगतोय. कुठेही तिथे दांभिकपणा नाहीये, कुठेही तिथे वरवरचं बोलणं नाहीये. अंतःकरणातून महाराजांना तो सांगतोय की माझे नवरले आता घर ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई अडवी कोठून. जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती. धेनू काननाते जाती परी येती घरी पुन्हा. इथे बंकटलालाचा समंजसपणा पण येतो की एकतर पूर्णपणे शरणागती आहेच त्याची महाराजांकडे. पूर्ण शरणागत भक्त आहे व्यंकटलाल. म्हणजे एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम भक्ती प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. तसं इथे बंकटलाल प्रपंचात राहिलेले आहेत पण अनन्य भक्त झालेले आहेत महाराजांचे. ती अनन्यता त्यांच्या ठाई होती म्हणून तर महाराज त्यांच्या घरी आले परत. आणि महाराज परत आले तरी तेव्हा बंकटलाल म्हणतात की तुम्ही जा कुठे इथे महाराजांना धरून नाही महाराज कोणी महाराजांना धरून ठेवूच शकत नाही. महाराज हे स्वरूपात लीन असतात, उन्मनी अवस्थेत असतात. त्यांना जेव्हा जिथे जायचं असेल तेव्हा तिथे ते जात होते. पण तरीही हे सामंजस्य बंकटलालाकडे होतं की महाराज एका ठिकाणी स्थिर राहणार नाहीत. मला तर असं वाटतं कदाचित ही पिंपळगावची लीला अशासाठी महाराजांनी केली. ते परत आले पण बंकटलालाची मनाची तयारी ते करत होते की असा मी प्रापंचिकाच्या घरात कायमस्वरूपी राहणार नाही. हे कुठेतरी महाराज त्याच्या मनाची तयारी करून घेत असतील आणि तेवढं सामंजस्य बंकटलालाकडे होतं. आणि बंकटलाल म्हणून म्हणतायत की
तैसेचे तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे शेगावी यावे वरचेवर. म्हणजे एक विनंती पण त्यांनी ही केलेली आहे की तुम्ही कुठेही जा पण शेगावात परत या. आणि म्हणून महाराज शेगावात स्थिरावलेले आहेत. आईची समजूत घालून शेगावी आणले गजानन. काय सुंदर हा प्रसंग आहे की आधीच्या आपण प्रसंग सगळे बघितले आधीचे. काशीच्या गोसाव्याचा प्रसंग बघितला, नंतर जानराव देशमुखाचा बघितला, जानकीरामाचा बघितला. हा प्रसंग सुंदर आहे. ह्या प्रसंगात जे वर्णन केलेलं आहे दासगणू महाराजांनी ते अतिशय सुंदर आणि अतिशय भावपूर्ण असं वर्णन केलेलं आहे की कशी बंकटलालाची भक्ती, कशी त्या गुराख्यांचा भाव आणि त्यांची भक्ती, हे सगळं ह्या प्रसंगात येतं. म्हणून खूप सुंदर दासगणू महाराजांची ही रचना ह्या ओव्यांची आहे. पुढचा प्रसंग, आपली वेळ होत आलेली आहे. पुढचा प्रसंग अतिशय मोठा, महत्वाचा आणि एका खूप मोठ्या भक्ताची, सेवकाची, दासाची एंट्री होणार आहे. काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा, अशा ह्या भास्कर पाटलांनी ज्यांच्यामुळे शेगाव स्मारक उभं राहिलेलं आहे, त्या भक्ताबद्दल बोलण्यासाठी 1 तास कमी पडेल, पण तरी सुद्धा 1 तासात कसं आपल्याला बोलता येईल ते बचवता येईल ते बघूया. पुढच्या शुक्रवारी परत भेटूया. तोपर्यंत जय गजानन. जय गजानन ताई, जय गजानन. हरवून गेलो पुन्हा नेहमीप्रमाणे आणि भरूनही आलं. महाराजांचं प्रेम खरंच अगाध आहे. आपण त्या प्राप्तीसाठीच प्रयत्न करायला हवेत. ते आहेच अवेलेबल, पण आपल्याला ते कळत नाहीये. आणि त्यांच्यावर फक्त प्रेमच करायचंय, बाकी त्यांना हम्म. काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त त्यांच्यावर प्रेम करा. म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम जियो मे भक्त्या प्रयच्छती, हे जरी भगवद्गीतेत लिहिलेलं असतं की काहीही त्यांना अर्पण करा, ते अगदी आनंदाने घेतील. पण काही अर्पण केलं नाही, नुसतं नाही. त्यांच्यावर प्रेम केलं तर ते अजून आनंदित होते. खरंच. तर एवढंच त्यांना हवं आहे की बस त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचं, त्यांच्या बळावर सगळ्या उड्या मारायच्या आणि आपलं सगळं ओझं त्यांच्यावर द्यायचं. खरंच. चला. नक्की. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज. महाराज. जय गजानन. जय गजानन. ताई, पुढच्या शनिवारी आहात तुम्ही? मी कळवते ना हा, पुढच्या चालेल. शनिवारी 18 चालेल तारीख आता. ना, हा. कळवते. हा, चालेल. आता आपण पुढच्या शुक्रवारी भेटणार आहोत. हा. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे सेशन जय अटेंड गजानन. केल्याबद्दल. जय माऊलीचे गजानन. धन्यवाद. जय गजानन. जय गजानन. शुभरात्री. शुभरात्री. करू एंड.